नमस्कार, मी ऋतुजा. JPR चॅनलच्या आपलं कोकणमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण मुंबई आणि कोकणातील लोकप्रिय चॅनल आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या नजीकच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. तसंच जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आता धक्कादायक बातमी आहे, कोर्टामध्ये न्यायाधीशाच्या दिशेनं चप्पल भिरकावल्याची. 4 वर्षांपासून जेलमध्ये बंदी असलेल्या आरोपीनं कल्याण कोर्टामध्ये न्यायाधीशाच्या दिशेनं चप्पल भिरकावली आहे, अशी धक्कादायक घटना घडली आहे. ह्या प्रकरणामध्ये महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. किरण भरम असं ह्या आरोपीचं नाव आहे. पोलीस पुढील तपास करतायत. कल्याण कोर्टामध्ये ह्यापूर्वी सुद्धा असे काही प्रकार घडलेत. कल्याण कोर्टामध्ये शनिवारी गर्दी होती, कारण आज कोर्टात खडकपाडा पोलीस योगीधाम प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता यांच्यासह 4 आरोपींना कोर्टात हजर करणार होते. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला होता. सगळ्या ठिकाणी पोलीस होते. प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी कोर्टामध्ये होते. त्यावेळी कोर्टामध्ये हलचल सुरू झाली. काही वकील बाहेर आले. त्यांनी पत्रकारांना काही माहिती दिली. कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश RG वाघमारे यांच्या कोर्टात एक अजबच प्रकार घडला. महात्मा फुले पोलिसांनी जेव्हा विचारलं गेलं तेव्हा पोलिसांनी सांगितलं की किरण भरम हा आरोपी गेल्या 4 वर्षांपासून आधारवाडी जेलमध्ये आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हत्येच्या प्रकरणात त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो जेलमध्ये आहे. त्याची आज सुनावणी तारीख होती. तारखेची सुनावणी संपलेली होती. न्यायाधीशांनी पोलिसांना आरोपीला घेऊन जायला सांगितलं. त्याच वेळी आरोपी किरण भरम यानं जोरात बोलला की माझी केस संपवा, मला मोकळं करा. त्याच्या पायातील चप्पल काढून त्यानं न्यायाधीशांच्या दिशेनं भिरकावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सध्या ह्या प्रकरणामध्ये किरण भरम ह्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांनी दिली आहे. माननीय न्यायाधीश कल्याण कोर्ट यांच्या न्यायालयामध्ये आरोपी नामे किरण संतोष भरम हा खडकपाडा पोलीस स्टेशनच्या CR नंबर 338/2020 मधील 302 मधील आरोपी असून त्यास जेलच्या पोलिसांमार्फत कोर्टात प्रोड्यूस केला असता त्यांनी कोर्टामध्ये पुढील तारीख मिळाल्याने स्वतःच्या पायातील चप्पल कोर्टाच्या दिशेने भिरकावून मारून त्यांनी न्यायालयाचा तसेच पोलिसांच्या कामामध्ये अडथळा आणला असून त्याबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे व त्याचा अधिक तपास API विनोद पाटील महात्मा फुले पोलीस स्टेशनचे तपास करीत आहेत. काय केस होती?